विचार करा, एक असा माणूस जो तुमच्या आमच्यासारखा दिसतो, पण ज्याच्या अंगावर 5,000 वर्षापूर्वीपासून न भरलेल्या जखमा आहेत. एक असा योद्धा ज्याने महाभारताचे महाभीषण युद्ध पाहिले आहे, भगवान श्रीकृष्णाला प्रत्यक्ष पाहिले आहे आणि ज्याला मृत्यूनेही नाकारले आहे. हो, आपण बोलतोय गुरु द्रोणाचार्याचा पुत्र अश्वत्थामाबद्दल. आज या विशेष व्हिडिओमध्ये आपण महाभारताच्या पानापानातून अश्वत्थामाचे रहस्य उलगडणार आहोत. ज्याला मिळालेला तो भयानक श्राप काय होता, महाभारतात त्याने कोणती मोठी चूक केली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजही लोक त्याला पाहिल्याचा दावा का करतात. गुजरातपासून मध्य प्रदेशपर्यंत आणि उत्तराखंडापासून बिहारपर्यंत अश्वत्थामाच्या दर्शनाच्या कथा आजही जिवंत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अश्वत्थामा सामान्य योद्धा नव्हता. तो भगवान शिवांचा अंशावतार मानला जातो. त्याच्या कपाळावर जन्मापासून एक दैवी मणी होता, जो त्याला भूक, तहान, थकवा, शस्त्र आणि रोगांपासून संरक्षण देत असे. जो द्रोणाचार्यांचा अत्यंत लाडका पुत्र होता आणि कौरव पांडव दोघांसोबत त्याने अस्त्रविद्या शिकली होती. पण महाभारताच्या युद्धात असे काही घडले की एका महान योद्ध्याला अमरत्वाचा शाप मिळाला. युद्धाच्या 15व्या दिवशी जेव्हा पांडवांनी युधिष्ठिराच्या मुखातून अश्वत्थामा मारला गेला हे अर्धसत्य वदवून द्रोणाचार्याचा वध केला, तेव्हा अश्वत्थामाचा क्रोध अनावर झाला. त्याला वाटले की पांडवांनी कपटाने त्यांच्या वडिलांना मारले आहे. या क्रोधाच्या भरात त्याने पांडवांचा सर्वनाश करण्याची प्रतिज्ञा केली. युद्धाच्या 18व्या दिवशी जेव्हा दुर्योधन मरणासन्न अवस्थेत होता, तेव्हा अश्वत्थामाने कृपाचार्य आणि कृतवर्मा यांच्या सोबतीने पांडवांच्या शिबिरावर रात्रीच्या वेळी हल्ला केला. या युद्धाच्या नियमाविरुद्ध होतं. त्याने धृष्टद्युम्न, शिखंडी आणि द्रौपदीचे 5 पुत्रांचा झोपेतच हत्या केली. जेव्हा पांडवांना हे समजले तेव्हा ते अश्वत्थामाचा पाठलाग करू लागले. स्वतःचा बचाव करण्यासाठी अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडले. अर्जुनाने त्याच्या उत्तरादाखल ब्रह्मास्त्र सोडले. वेदव्यासांच्या सांगण्यावरून अर्जुनाने आपले ब्रह्मास्त्र मागे घेतले, पण अश्वत्थामाला ते मागे घेता येत नव्हते. त्याने ते अस्त्र अभिमन्यूच्या पत्नी उत्तराच्या गर्भावर सोडले, जेणेकरून पांडवांच्या वंशाचा नष्ट व्हावा. या क्रूर कृत्यामुळे भगवान श्रीकृष्ण अत्यंत संतप्त झाले आणि त्याने उत्तराच्या गर्भाचे रक्षण केले. पण अश्वत्थामाला एक असा श्राप दिला जो मृत्यूपेक्षाही भयानक होता. श्रीकृष्णाने सांगितले, तू या युगाच्या अंतापर्यंत या पृथ्वीवर जखमांनी विव्हाळत भटकत राहशील. तुला कधीही मृत्यू येणार नाही. कोणीही तुझ्या जखमा भरू शकणार नाही. लोक तुला पाहून घाबरतील आणि तुला कधीही सुख शांती मिळणार नाही. श्रीकृष्णाने त्याच्या कपाळावरील तो मणी देखील काढून घेतला. विज्ञान या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही, पण आजही भारताच्या विविध भागातून लोक अश्वत्थामाला पाहिल्याचा दावा करतात. हे दावे अत्यंत रहस्यमय आहेत. सर्वात प्रसिद्ध दावा मध्य प्रदेशातील असिरगड किल्ल्यातील आहे. हा किल्ल्यात एक प्राचीन शिवमंदिर आहे. स्थानिक लोकांचे आणि पुजाऱ्यांचे असे म्हणणे आहे की दररोज पहाटे तिथे कोणीतरी गुपचूप पूजा करून जातो. शिवलिंगावर ताजी फुले आणि चंदनाचा लेप लावलेला आढळतो. आश्चर्य म्हणजे तिथे कोणीही माणूस येताना दिसत नाही, पण पूजा मात्र दररोज न चुकता होते. काही लोक म्हणतात की त्यांनी एका उंच धिप्पाड माणसाला पाहिले होते, जे लोकांकडे जखमेवर लावण्यासाठी तेल मागते. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये असे मानले जाते की अश्वत्थामा गंगेच्या काठावर भटकत असतो. काही पुजाऱ्यांनी दावा केला आहे की त्यांनी एक अशा माणसाला पाहिले आहे ज्याच्या कपाळावरून सतत रक्त वाहत असतो. तो खूप उंच आहे आणि त्याचे रूप अतिशय भयानक आहे. तो लोकांकडे जखमेवर लावण्यासाठी तेल किंवा चंदनाचा लेप मागतो, पण जेव्हा लोक त्याला तेल द्यायला जातात तेव्हा तो अचानक गायब होतो. काही साधू संतांचा दावा आहे की त्यांनी उत्तराखंडमधील काही अत्यंत दुर्गम गुहांमध्ये अश्वत्थामाला तपस्या करताना पाहिले आहे. ते म्हणतात की तो आजही आपल्या पापांचे प्रायश्चित्त करत आहे. गुजरातमधील द्वारका आणि इतर काही पौराणिक ठिकाणी देखील अश्वत्थामाच्या दर्शनाच्या कथा स्थानिक लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. मित्रांनो, या कथांवर विश्वास ठेवायचा की नाही हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. विज्ञान म्हणतं की अमरत्व अशक्य आहे, पण पुराणातील कथा आणि लोकांचे अनुभव मात्र काहीतरी वेगळे सांगतात. जर अश्वत्थामा आजही जिवंत असेल तर तो आपल्यासमोर असूनही आपल्याला ओळखता येणार नाही. कदाचित तो आपल्या आजूबाजूला एका सामान्य माणसाच्या रूपात भटकत असेल. तुम्हाला काय वाटते, अश्वत्थामा आजही आपल्यामध्ये कुठेतरी भटकत आहे का, की या फक्त काल्पनिक कथा आहेत? तुमचे मते
कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला पौराणिक कथा आवडत असेल तर स्वप्नील म्हात्रे शो मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया अशाच एका रहस्यमय व्हिडिओमध्ये. धन्यवाद.